हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर बऱ्याच मैत्रिणींना असा प्रश्न पडतो, महाराजांची मूर्ती घ्यायची असते पण तिची स्थापना कशी करावी हे माहित नसतं. कारण मूर्तीची स्थापना व्यवस्थित पंचोपचार पद्धतीने केली तर मूर्तीमध्ये देवत्व निर्माण होतं. तर ती कशा पद्धतीने मूर्ती महाराजांची स्थापन करायची ते आता आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण महाराजांच्या षोडशोपचार पूजेला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी घेतली महाराजांची मूर्ती, पूजेचं ताम्हण आणि दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. तर दिवा आधी का प्रज्वलित करायचा? कारण आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण कुठल्याही देवतेची स्वामींची पूजा करतो आपण, तेव्हा सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अग्नीच्या साक्षीने जे काही आपण पूजा करतो ते फलद्रूप होतं, त्यासाठी सगळ्यात आधी आपण दिवा प्रज्वलित करायचा आणि मग सेवेला सुरुवात करायची. तर आता आपण महाराजांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे. एक तर 2 पळी पाण्याने अभिषेक करा किंवा 5 पळी पाण्याने अभिषेक करायचा आहे. मग दुधाने अभिषेक करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता आपण दह्याने अभिषेक करणार आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता आपण 2 पळी पाण्याने अभिषेक करणार आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता आपण तुपाने अभिषेक करणार आहोत. मी हे वेगवेगळा अभिषेक करते षोडशोपचार पूजा म्हणून. तुम्ही एकत्र पंचामृत करून अभिषेक केला तरी चालेल. श्री स्वामी समर्थ. आता आपण 2 पळी पाण्याने परत अभिषेक करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. आता आपण मधाने अभिषेक करणार आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता परत 2 पळी पाण्याने अभिषेक करणार आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता आपण साखरेने अभिषेक करणार आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. परत आपण 2 पळी पाण्याने अभिषेक करणार आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता आपण ही पंचोपचार पूजा केलेली आहे, तर ही महाराजांची मूर्ती स्वच्छ धुवून घेणार आहोत. पंचामृताने अभिषेक केल्यानंतर हा कापूर आणि थोडीशी चिमूटभर हळद घेतली, मी भीमसेनी कापूर घेतलाय, तो मिक्स करायचा आहे छान. त्याच्यात 1 पळी पाणी टाकायचंय आणि मग त्याच्याने आपल्याला कर्पूर मिश्रित पाण्याने महाराजांची आंघोळ करायची, म्हणजे अभिषेक करायचा आहे. त्यानंतर त्या मूर्तीला तो कापूर आणि हळद छान चोळून घ्यायची. कापूर घेताना भीमसेनीच कापूर घेतला पाहिजे, तोच खरा ओरिजिनल कापूर असतो आणि त्याचाच फायदा होतो. तर अशा पद्धतीने मूर्तीला सगळं कापूर आणि हळदीचं पाणी मिक्स करून छान चोळून घ्यायचंय आणि मग परत 2 पळे पाण्याने अभिषेक करायचाय. आता आपल्या पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर महाराजांना दुसऱ्या एका ताम्हणामध्ये किंवा त्याच ताम्हणामध्ये स्वच्छ करून असं आपण अभिषेकसाठी महाराजांची मूर्ती घेतली आहे. महाराजांवर आता आपण शुद्ध पाण्याने अभिषेक करणार आहोत. पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्ताने करणार आहोत. हे दोघी स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील किंवा तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला मिळून जाईल किंवा युट्यूबला बी जरी सर्च केलं तरी तुम्हाला हे 2 स्तोत्र मिळून जातील. तर आता आपण महाराजांच्या अभिषेकाला सुरुवात करणार आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्षम एकम नित्यमिमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. तर आता अभिषेकला आपण सुरुवात करणार आहोत पुरुष सूक्ताने. पुरुष सूक्त. हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरातने व्यापुणे उरला दशांगुलीने श्रीहरी महापुरुषा त्रिकाला भरता देवांचा देव अजन्मा परी सोडून धावे रक्षणार्थ ठावो दृश्य जगतय महिमा याचा एकची पद मात्र अदृश्यातय नांदते त्रिपदे याचे सत्पात्र त्रिकाला आत्मा विभू निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडहीन खेळ चेतन नवे अचेतनाई जागून उरला अविद्येत जे रमले त्यांना भासूनी ना दिसला चराचर या निर्मुनी त्याने जीवही बनविले नाना रूपे असती इंद्र विश्व तोरण नटले
चराचर या निर्मुने त्याने जीवही बनविले. नाना रूपे असती इंद्रिय विश्वथोर नटले. पुढे विगुणे यज्ञ मांडिला जीव हवी द्रव्य. वसंत झाला जय ग्रीष्म तो इंधनही हवे. शरद शरारे हवी द्रव्य लोट लोटून या अग झाला कल्पना वनी पुरुष सुप्त गाया. जीव हिरमता यज्ञ साधनी देव सृजन झाले. सृष्टी वर्धना तसे रक्षणा ऋषी ज्ञानी सजले. देव ऋषी यज्ञ रक्षदा अजदधी सिंधू. आहा उसळले भाविक भक्ता बुलले ही बोंधू. अरण्यवासी पवना हरी जीव ही ते सृजन. ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण. अनाधिकाली महायज्ञ तो असा चेतताना. ऋग्वेद जो साम छंदई उठले स्वरणाना. यज्ञ साधने अश्वई झाले पशु भयदंती. गोमाताई शया मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती. सहश शीर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा. हस्त पादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैशा. ब्राह्मण त्याचे मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल. वश्यही मांड्या शूद्र तयाचे पद जाणामुळे. चंद्रापासून मन झाले सूर्य सृजन नेत्री. अग्नि इंद्र मुख ज्याचे ते वायू प्राणसूत्री. अंतरिक्ष ते नाभी ज्याचे शीर्षे हेच स्वर्ग. पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग. देव रंगले यज्ञ साधनी 21 समिदा. जीवसृष्टी विराट पुरुष हवेच त्या छंदा. 12 महिने पंचऋतनी सप्त छंद परिधी. रवी सवेते त्रिलोक जाना हवे यज्ञ बागी. देववरांनी सर्वस्वाचा यज्ञ असा करुणी. महात्पदाते चढल्या जीवा गौरविते वाणी. यज्ञ साधना अशी जगाच्या कारण वाढीशी. महाजनाते तेच देवनेती स्वर्गाशी संपूर्ण. आपण फलश्रुती म्हणणार आहोत. फलश्रुती करताना अभिषेक करायचा नाही, फक्त हात जोडून बसायचंय. फलश्रुती हरि ओम अर्तो देवा वंतुनो येतो विष्णुर्विचक्रमे पृथ्वीया सप्तम धामभि. इदम विष्णुर्विचक्रमे त्रेधा निददेम पदम समूहमस्य पांसुरे. त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्य. अतो धर्माणि धारयेण विष्णु कर्माणि पश्यत. येतो व्रतानि पस्पस्ते इंद्रज युज सुखा. तद विष्णु परम पदम सदा पश्यन्ति सूरया. दिवि व चक्षुराम तदम तद विप्रांसो विपन्नयो जागृम वासम समिंदते विष्णुरेतम परम पदम. आता आपण श्री सुक्ताने महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करणार आहोत. संस्कृत मध्ये म्हणणार आहे मी. तर श्री सुक्त हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजतशजाम चंद्रामिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो माव. तामाव जातवेदो लक्ष्मी मणपगामिनीं. यस्यामिरणं विन्ध्यं गामश्वन् पुरुषाणम्. अश्वपूर्वामृतमद्याम् अस्तिनाद प्रबोधिनीं. श्रियं देवीमुपवये श्रीर्मार्दिविजुषताम्. कांसस्मिता हिरण्यप्रकाराम् आद्रां ज्वलन्तीं तृप्ताम्. तर्पयन्तीं पद्मसितां पद्मवर्णां. तामिहोपवये श्रियं चन्द्राप्रभासामिषसा ज्वलन्तीं श्रियं लोक्यदुजुष्टामदाराम्. तां पद्मिनीं शरणमं प्रपद्य लक्ष्मीर्विनश्यतां तावृणे. आदित्यवर्णे तपसोदिजातो वनस्पति सौवृक्षत बिल्ब. तस्य फलानि तपसानुदन्तो मायान्तरायाच्च बाह्या लक्ष्मी. उपेतु महादेव सखा कीर्तीच मनिनास. प्रादुर्भूतो सुस्मिराष्ट्रेऽस्मिनं कीर्तिं वृद्धि ददातु मे. चित्तिपासाम्लां ज्येष्ठां लक्ष्मी नाशाम्यम्. अभूतिं समृद्धीच सर्वाणि मे गृहात्. गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करिष्यिनीम्. ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियं. मनसा काममाकुन्तीं वाचं सत्यमशिमयि. पशुन्नारूपमन्यस्य मयि श्रीशतामेश. कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम्. श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्. आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लित वसमे गुरे. नीच देवी मातरं श्रियं वासय मे कुले. आद्राये करिणीमेष्टिं सोणामेम मालिनीं. सूर्यामिरणमयीं लक्ष्मीं जातवेदुमाव. आद्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं. चन्द्रामिरणमयीं लक्ष्मीं जातवेदुमाव. तामाव जातवेदो लक्ष्मी मणपगामिनीं. यस्यामिरणं प्रभुतं गावो दाशो श्वानविन्द्यं पुरुषाणं. ये शुचि प्रयतो भूत्वा जुयादाज्यमण्वं. सुक्तं पंचदशरचं च श्रीकाम सततं जपेत. आता आपण फलश्रुती म्हणणार आहोत. फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाहीये, फक्त हात जोडून बसायचे. फलश्रुती पद्मानने पद्मवरू पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसी. पद्माक्षी अन सौख्यमलभाम्यम. अश्वदाय गोदाय धनदाय महाधने धनं मे लभदा देवी सर्व कामाच देही मे. पद्मानने पद्मवी पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदलाय ताक्षी. विश्वप्रिय विश्वमनुनुकुले त्वाद पद्ममयं सन्निधत्वं. पुत्रं पौत्रं धनं धान्यं अस्वाधिगवेरतं. प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे. धनम् अग्निर्धनम् आयुर्धनम् सूर्यधनमस्तु. धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे.
वैनते सोमं पिबं सोमं पिबतु त्वा सोमं धनस्य सोमिना मह्यं ददातु सोमिना न क्रोधन च मात्सर्य न लोभो न शुभामती भवन्ति कृत पुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सरसिज निलय सरोजास्ते धवलधरांशुकगंध माल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञ त्रिभुवनपती करे प्रसिद्ध महिमम विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधव प्रियाम लक्ष्मी प्रिय सखे देवी नमामि चतुर्वल्लभाम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यम विधात शुभमानं मय्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायु इति श्री सूक्तम। आता हे जे अभिषेकचं पाणी आहे हे आता तीर्थ झालंय, तर आपण महाराजांची मूर्ती काढून घ्यायची आणि ते पाण्याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। तर आता हे पाणी मी काय करणार आहे, एका भांड्यात काढून घ्यायचंय आपल्याला हे तीर्थ आणि त्याच्यानंतर हे तीर्थ आपण घरात सगळ्यांनी प्राशन करायचंय, घरात सगळीकडे शिंपळायचंय, सगळ्या घरामध्ये रूम मध्ये, आणि उरलेलं पाणी आपण झाडांमध्ये विसर्जन करून द्यायचंय, इकडे तिकडे फेकायचं नाहीये। तर गायत्री मंत्र म्हणून चौकन करून घ्यायचं। ओम तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम प्राणाय आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजानुभाव भव्य कायनाथा दिव्य कायनाथा हृदय निरांजनी शुद्ध प्रेमकृती बाबाच्या वाती भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजानुभाव भव्य कायनाथा दिव्य कायनाथा सर्व स्वार्पण नैवेद्याशी ठेविलेची पुढती सन्मती सद्रुती सत्कृती सद्गती प्रसाद द्या हाती आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजानुभाव भव्य कायनाथा दिव्य कायनाथा। अशा पद्धतीने आपली आरती झालेली आहे। आता आपण जय जयकार करणार आहोत। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। अशा पद्धतीने तुम्ही पंचोपचार पूजा करून महाराजांची मूर्ती देवघरात स्थापन करायची आहे। अत्यंत साधी सोपी पूजा आहे। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।